गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। असं कारण आहे की गेल्या 50 वर्षात असं उदाहरण दाखवून द्या की 2-2 वेळा आमदार होण्याची वेळ आली असताना पक्षानं सांगितलं म्हणून माघार घेतली। असं एखादं उदाहरण तुम्ही महाराष्ट्रामध्ये सांगा। आता त्यांनी ठरवलं सांगितलं मी यावेळेला असाच उभा राहणार, आम्ही माग आहे, पण गप्प बसणार आहे म्हणलं तर आमची तक्रार आहे मालकाला बसू देणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 वर्ष रखडल्या होत्या। अखेर डिसेंबर 2025 मध्ये नगरपालिकेच्या आणि फेब्रुवारी 2026 मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या। त्यामुळे आता राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। नुकतंच विधानसभेतून विधान परिषदेत पाठवल्या जाणाऱ्या 9 जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली। त्यावेळी सोलापूर जिल्ह्यास भाजपकडून कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता ताणली गेली होती। माजी आमदार राजेंद्र राऊत, राम सातपुते आणि प्रशांत परिचारक यांच्या नावाची मोठी चर्चा झाली होती, परंतु यात सोलापूर जिल्ह्यातून भाजपनं कुणालाच संधी दिली नाही। रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी सोलापूर जिल्ह्यातून भाजप कुणाची निवड करणार याची उत्सुकताही संपुष्टात आली। आता सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असून सोलापूर जिल्ह्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका यामध्ये असलेले भाजपचे संख्याबळ पाहता भाजपच्या दृष्टीनं ही निवडणूक सोपी ठरणार आहे असंच म्हटलं जात आहे। या निवडणुकीसाठी एकूण 501 सदस्य मतदान करणार आहेत। त्यामध्ये महायुतीमधील भाजप 262, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 71, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष 47 असे महायुतीचे एकूण 380 सदस्य आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेना 27, काँग्रेस 19, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 34 असे एकूण 70 संख्याबळ आहे। त्याशिवाय अपक्ष 4 तर स्थानिक आघाडीचे 47 सदस्य आहेत। भाजप सदस्यांची संख्या लक्षात घेता सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजप कुणाला उमेदवारीची संधी देणार याची चर्चा आतापासूनच राजकीय वर्तुळात सुरू होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, राम सातपुते, रणजितसिंह शिंदे यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चिली जात आहेत। मात्र विधानसभेला भाजपच्या उमेदवारीचा तिढा पडणारा पंढरपूर मंगळवेढा हा एकमेव मतदारसंघ आहे। बार्शीत राजेंद्र राऊत, माळशिरसमध्ये राम सातपुते तर माढ्यात रणजितसिंह शिंदे यांना 2029च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागणार नाही। मात्र पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 2 वेळा पक्षाचा आदेश मानत परिचारक यांना माघार घ्यावी लागली। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून यावेळी प्रशांत परिचारक यांना उमेदवारी न मिळाल्यास 2029च्या विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा तिढा पडणार आहे आणि परिचारक समर्थकांच्या भावना लक्षात घेत परिचारक हे माघार घेण्याची शक्यता धूसर आहे। आमदार आवताडे हे जरी 2 वेळा विजयी झाले असले तरी दोन्ही निवडणुकीत त्यांच्या मताधिक्याचा आकडा हा 2 गट एकत्र येऊनही फार मोठा राहिला नाहीये। त्यामुळे 2029 मध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात
होणारी संभाव्य तिरंगी लढत भाजपला परवडणारी नाही असंच म्हटलं जात आहे आणि यातूनच सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर पाठवलं जाईल आणि या मतदारसंघात प्रबळ तिरंगी लढतीची शक्यता भाजपचे वरिष्ठ नेते संपुष्टात आणतील आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी परिचारक यांना देण्यात आलेला शब्द खरा केला जाईल अशी शक्यता आहे. आता पुढील काळात होणाऱ्या सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळणार का याची उत्सुकता जरी परिचारक समर्थकांना लागणारी असली तरी यावेळी उमेदवारी नाही मिळाली तर थेट 2029च्या विधानसभेची तयारी करण्याचा निर्धारही परिचारक समर्थक व्यक्त करताना दिसून येतात. 2 वेळा आमदार आवताडेंना विजयी करण्यासाठी मालकांच्या आदेशामुळे जीवाचं रान केलं, पण जर आता प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेची संधी मिळाली नाही तर पुढील विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागण्याचा निर्धार देखील समर्थक व्यक्त करू लागलेत. तर आमदार आवताडे यांच्यासाठी देखील सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महत्त्वाची असून 29च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीचा तिढा लक्षात घेत आमदार आवताडे हेही परिचारक यांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतील अशी शक्यता वर्तवली जाते.